नमस्कार. वाचन संस्कृतीच्या आजच्या भागामध्ये आपण एक वेगळा विचार मांडणार आहोत. आपल्याला दिसत आहे या ठिकाणी एक दिवाळी अंक मी आज आपल्यासमोर घेतलेला आहे. त्याचं नाव आहे अक्षरमुद्रा. हा दिवाळी अंक लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यामध्ये म्हणजे उदगीर या गावातून तो प्रकाशित होतोय. हे अक्षरमुद्राचं 3रं वर्ष आहे आणि याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर दीपक चिद्दरवार. उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये ते मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करतायत आणि गेली 2 वर्ष अतिशय सुंदर आणि देखणा असा हा एक मराठीतला मानदंड ठरावा असा दिवाळी अंक ते प्रकाशित करत आहेत. आणि हा दिवाळी अंक वाचनीय तर आहेच, संग्राह्यसुद्धा आहे. कारण काही गोष्टी वाचनीय असतात, पण काही गोष्टी वाचनीय आणि संग्राह्यसुद्धा असतात. काही ग्रंथ वाचले की आपण हातावेगळे ठेवतो, मित्रांना भेट देतो किंवा ते कपाटामध्ये बंदिस्त होतात. पण काही अंक, काही पुरवण्या वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या अशा असतात, काही ग्रंथ असे असतात की वारंवार त्याच्यामधून सार घेत राहावं, ऊर्जा घेत राहावी, उर्मी घेत राहावी, संकेत घेत राहावेत, प्रकाशतंतू घेत राहावेत. असे काही ग्रंथ आपल्या उशाला असले पाहिजेत, हाताशी असले पाहिजेत, जवळ असले पाहिजेत. तसा एक मला दिवाळी अंक 2024मध्ये भावलेला आहे आणि तो आहे अक्षरमुद्रा आहे. आपण त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. मला सांगायला आनंद आहे की याच्यामध्ये पहिला विभाग दिला आहे त्यांनी ललित लेख, की आपल्याकडे ललित लेखाचं एक वेगळं आकर्षण वाचकांना आहे. दुसरा भाग आहे लेख म्हणजे काय. तिसरा भाग आहे दीर्घकथा आहेत. काही लोकांना वाचकांना लघुकथा आवडतात, काहींना कथा आवडतात, तर काहींना दीर्घकथा आवडतात. त्यानंतर एक सगळ्यात मला आनंददायी देणारा जर भाग यात कुठला वाटला असेल आणि या वाचन संस्कृती या व्हिडिओमध्ये जर मला प्रेरणा दिली असेल तर या दिवाळी अंकामधल्या एका विशिष्ट भागाने मला प्रेरणा दिलेली आहे. ती गोष्ट अशी आहे, याच्यातला एक भाग आहे तो म्हणजे मला प्रभावित केलेले पुस्तक. मी आपल्यासमोर वेगवेगळे ग्रंथ घेऊन येत आहे. एक ग्रंथ घेतलेला आहे, हा दिवाळी अंक आहे. आणखीन मला पुढे जायचं आहे. मला प्रभावित केलेले पुस्तक. आपल्याही जीवनामध्ये अनेक ग्रंथ येतात, पण काही ग्रंथ आपल्याला सतत पुढे जाण्याची, निराशेमधून, उदासीनतेमधून, एकाकीपणामधून, एकटेपणामधून पुढे जाण्यासाठी नेहमी आपला हात धरत असतात, हात सोडत नाहीत. आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे चरित्रलेख आहेत. हा एकच भाग, एकच लेख या भागामध्ये आलेला आहे आणि त्याचा फक्त मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे कालांतराने आपल्यासमोर. त्याच्यानंतरचा एक भाग आहे तो म्हणजे व्यक्तिविशेष आहे. आपल्याला अनेक व्यक्ती त्यांच्या जीवन कौशल्यामुळे, त्यांच्या जीवन प्रवासामुळे, त्यांच्या लेखनामुळे, उद्योगामुळे, व्यासंगामुळे आपल्यावर त्या माणसाचं गारुड असतं, त्याच्या विचाराचं. असं एक व्यक्तिविशेष आलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा कविता विभाग सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे. तर हा असा एकंदरीत अक्षरमुद्राचा हा एक धावता आलेख मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. आता या अक्षरमुद्रामध्ये कोणते मुद्रा उमटलेली आहे त्याचा आपण या व्हिडिओमध्ये साकल्याने न विचार करता धावता विचार करणार आहोत. कारण या वाचन संस्कृतीच्या भागामध्ये एक वेगळा प्रयोग मला आपल्यासमोर द्यायचा आहे, तो म्हणजे दिवाळी अंक आहे. याच्यामध्ये ललित लेख आहेत. या ललित लेखाचा जर विचार केला तर 3 रस्ते नावाचा अतिशय सुंदर लेख अनिल जोशी यांनी लिहिलेला आहे. की जीवनामध्ये वेगवेगळे विचार जसे येतात त्याप्रमाणे आपल्या जीवन प्रवासामध्ये असे काही टप्पे येतात की टू बी ऑर नॉट टू बी असेल, द्वंद्व असेल, द्विधा मनस्थिती असेल. परंतु अनिल जोशी या लेखकांनी 3 रस्ते याच्याबद्दल विषय मांडलेला आहे. मला आपली फक्त उत्सुकता आणायची आहे. मधला विषय मला आपल्यासमोर मांडायचा नाही. फक्त त्याच्यामध्ये काय आहे हे वाचकांनी तो दिवाळी अंक आपल्याकडे मागून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी मी या ठिकाणी मुद्दाम
भ्रमणध्वनी क्रमांक अर्थात मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरून आपण हा ग्रंथ मागून घेऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो लेख मला इथं वाटलेला आहे की आपण सचिन तेंडुलकरांचं नाव ऐकलेलं आहे, पण त्यांचे जे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर, इंग्रजीचे प्राध्यापक, पण मराठीमध्ये सुंदर त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. मराठीच्या प्रांतामध्ये त्यांचं एक वेगळं काम आहे, त्यांच्या कामाचा एक वेगळा ठसा आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतो. आणि रवी प्रकाश कुलकर्णी यांनी सचिनचे वडील या संदर्भामध्ये इथं त्याच्यावर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसतो. आणि त्या प्रकाशामधून आपल्या लक्षात येणार आहे की सचिनचे वडील कसे होते, काय होते, आणि मग त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि सचिनच्या वडिलांच्या बद्दल वेगवेगळ्या आठवणी लेखकाने आपल्याला या लेखामध्ये दिलेल्या आहेत. आणि मग अशा प्रकारच्या सचिनच्या वडिलांचा वेगळा एक परिचय आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. सचिन तेंडुलकर यांचं 6 महिने वयाचं छायाचित्र सुद्धा या लेखामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्यांचे वेगवेगळे काव्यसंग्रह आहेत, मानस लहरी आहे, प्राजक्त आहे, असे जे काव्यसंग्रह आहेत, या काव्यसंग्रहाबद्दल सुद्धा लेखकाने अतिशय सुंदर आणि मर्मग्राही असं आकलन केलेलं आहे. आमच्या लातूर जिल्ह्यातील लेखक सुरेंद्र पाटील अतिशय सुंदर लिहितात. किल्लारीजवळ त्यांचं लांबजना नावाचं गाव आहे आणि लांबजना हा भूकंपग्रस्त भाग आहे. भूकंपग्रस्ताचे दाहक अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून मांडलेले आहेत. त्याबरोबरच ते जातिवंत चित्रकार आहेत, चित्राची रेखाटने करतात आणि त्यांच्या ग्रंथामध्ये स्वतः त्यांनी केलेली रेखाटने येतात. आणि त्यांचा रित्या दावणी हा एक लेख आलेला आहे. ते शेती व्यवसायाशी निगडीत आहेत. शेतीबद्दलचं त्यांचं चिंतन प्रगाढ असं आहे. शेतकरी चळवळ, शेतकरी संघटना याच्यामुळे कार्यकर्त्याची होणारी ससेहलपट आणि त्या विचाराचा मागोवा घेत असताना त्या कार्यकर्त्याच्या जीवनात येणारी वादळं, संकट त्यांनी आपल्या चिखलवाटा या कादंबरीमध्ये साकल्याने टिपलेली आहेत. चिखलवाटा याच्यावर आपण कालांतराने बोलणारच आहोत, त्याचाही विचार करणार आहोत. परंतु रित्या दावणी आज पशुधन शेतीमधून कमी होत आहे. पशुधनाचं पालनपोषण करणं ही एक काळाची गरज आहे, परंतु शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अडचणी येत आहेत. त्या पशुधनाचं संगोपन करण्यासाठी लागणारा जो मजूर वर्ग आहे, लागणारं जे मनुष्यबळ आहे, हे दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि शेतामध्ये पशुधनाची जागा आज ट्रॅक्टर संस्कृतीने घेतलेली आहे. आणि आपल्या शेतामध्ये असलेल्या जनावराच्या ज्या दावणी आहेत त्या आज रित्या झालेल्या आहेत. अशा प्रकारचा विषय, चिंतनीय विषय, लेखकाच्या मनाला तो खूप त्रासदायक वाटतो, हा विषय त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर दाद देणे, मराठीमध्ये वाक्प्रचार आहे, दात धरणे, दाद देणे या गोष्टी आहेत. पण दाद कशा प्रकारे दिली पाहिजे हा एक ललित लेख संजीवनी बोकील या लेखिकेने लिहिलेला आहे. पुढचा जो लेख आहे गौरव जेवळीकर, हे प्राध्यापक आहेत, लोक प्रशासनाचे ते PhD धारक आहेत. आणि त्यांनी जीवन त्यांना कळले हो, आपल्या सैन्यामध्ये असलेले आणि जे शहीद झालेले आहेत यांच्यावर त्यांचा जो आलेला एक सुंदर असा लेख आहे, हा लेख त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. विक्रम बात्रा म्हटल्यावर आपल्याला सगळ्या आठवणी आपल्या मनामध्ये उफाळून आलेल्या आहेत. त्यांचं शौर्य आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो. अशा प्रकारचं या भारतीय सेनेमध्ये राहून पराक्रम गाजवणाऱ्या या विक्रम बात्रांचा परिचय त्यांनी या ठिकाणी करून दिलेला आहे. म्हणजे एका विभागामध्ये असे वेगवेगळ्या विषयाची गुंफण करण्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर दीपक चिद्दरवार हे यशस्वी झालेले आहेत. नंतर अनघा जोशी यांचा एक ललित लेख आहे, प्रेम संवाद देणारे युगलगीत आहे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये, कवितेमध्ये युगलगीताचा एक वेगळा परिचय आपल्याला लक्षात येतो. आणि युगलगीताची काय परंपरा आहे याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे.
आणि याच्यामधून एक वेगळा विचार लेखिकेने आपल्यासमोर ठेवलेला आहे. युगलगीताची एक वेगळी आख्यायिका आपल्याकडे पाहायला मिळते आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी अनघा जोशी यांनी अशा प्रकारच्या युगलगीताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. प्रेमसंवाद देणारं युगलगीत नावाचा त्यांचा सुंदर असा लेख आहे. एका त्यांनी रंगीला राजा या हिंदी चित्रपटातलं गीत त्यांनी उदाहरणादाखल घेतलेलं आहे. हम तुम्हारे हो चुके है, हमको तुमसे प्यार है या गीताचं त्यांनी रसग्रहण करून एक वेगळा ललित लेख आपल्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे. चला आपल्याला पुढे जायचंय. सौभाग्यवती सुनीता दिक्कतवार यांनी सध्याच्या काळामध्ये महत्त्वाचा असलेला एक विषय मांडलेला आहे. निसर्ग ढासळतोय तर सावरायचं कसं. प्रत्येकाला वाटतं की पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे, पण पर्यावरणाचं रक्षण करण्याची जबाबदारी जितकी स्वतःची आहे तितकी इतराची सुद्धा आहे. पण प्रत्येकाची भावना अशी आहे की सुरुवात दुसऱ्याने करावी, माझ्यापासून नको. हे माझं वैयक्तिक मत आहे, आपल्याला पटो किंवा न पटो, परंतु या पर्यावरणाचा जो समतोल आहे तो ढासळता कामा नाही. झाडे लावा, झाडे जगवा. झाडांना जगवलंच पाहिजे. झाडे जगली तरच आपल्याला मनुष्य प्राणी जगलेले दिसतील. निसर्गाचा समतोल आपल्याला राखायचं कसं ह्या लेखामध्ये सौभाग्यवती सुनीता दिक्कतवार यांनी आपल्यासमोर हा लेख ठेवलेला आहे की निसर्गाची निगा आपण राखली पाहिजे आणि निसर्गाचा समतोल टिकवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि हे सावरण्याचं काम आता आपल्याला करायचंय. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे बालकवींची सुंदर कविता आहे. पण आज निसर्ग आपल्याला सोशल मीडियामध्ये फोटो काढण्यापुरता, शोभेपुरता असं तर आहे का. म्हणून काय केलं पाहिजे याचे उपक्रमसुद्धा या लेखिकेने आपल्यासमोर दिलेले आहेत की वनाचे जंगलाचे क्षेत्र वाढवावे. शाळा महाविद्यालयाच्या जवळच्या उघड्या बोडक्या डोंगरावर या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे कार्यक्रम घ्यावेत. आपण घेतच असतो. नदी जोड प्रकल्प घ्यावा असे वेगवेगळे उपक्रम त्यांनी सांगितलेले आहेत. प्लॅस्टिकचा वापर टाळा. थर्मोकोलचा वापर आपण टाळला पाहिजे की थर्मोकोल आपल्याला हलकं वाटतं परंतु त्याचं विघटन होत नाही, प्लॅस्टिकचं विघटन होत नाही आणि आपणच आपल्या पृथ्वीची पर्यावरणाची हानी करत आहोत. हा विचार त्यांनी सूक्ष्मतरेने मांडलेला आहे आणि आपल्याला एक गर्भित इशारा त्यांनी दिलेला आहे की पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे. यंत्राने भाषा चोरली, सुकल्प कारंजेकर यांचा हा सुंदर लेख आहे. आज यंत्रसंस्कृती बदलत आहे. मोबाईल आले, लॅपटॉप आले, पॉडकास्ट आले, वेगवेगळे आपल्याकडे बदल होत आहेत. त्या बदलाप्रमाणे ही भाषासुद्धा बदलते आहे. भाषाशास्त्राचा नियम सर्वज्ञात आहे. दर 12 कोसाला भाषा बदलत असते. हा एक भाषाशास्त्राचा सामान्य नियम आहे. 12 कोस म्हणजे एक 25 किलोमीटर नंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक भाषेचा टोन, लकब, ढब, शैली, बोलण्याची पद्धत, आरोह अवरोह हे सगळे बदलत जातात. आता लेखक ज्या उदगीरमध्ये राहतात त्या उदगीरच्या बाजूला तेलंगणा राज्याची सीमा आहे, कर्नाटक राज्याची सीमा आहे. म्हणून उदगीरला जर आपण कधी गेला तर त्या उदगीरच्या सीमावर्ती भागामध्ये तेलंगणामधल्या तेलुगू भाषेचा प्रभाव दिसतो, कर्नाटकामधल्या कानडी भाषेसुद्धा प्रभाव दिसतो. आणि अशा प्रकारे या लेखकाने सुकल्प कारंजेकर यांनी म्हटलेलं आहे की यंत्राने भाषा चोरलेली आहे. म्हणजे आज जी यंत्रसंस्कृती वाढलेली आहे त्याच्यामधून नवनवीन शब्द आपल्याला भेटत आहेत. भाषा चोरली याचा अर्थ काय आहे. यंत्रसंस्कृती वाढत गेल्याप्रमाणे वेगवेगळे शब्द आपल्या मराठी भाषेच्या शब्दकोशामध्ये आलेले आहेत वेगवेगळे. नंतर एक नाव आपल्याला सगळ्या मराठी विषयाच्या वाचकांना, श्रोत्यांना, अभ्यासकांना, शिक्षकांना एक नाव सगळ्यांना अगदी मुखपाठ आहे. ते म्हणजे आदरणीय सुनील कुमार लवटे सर. आदरणीय वि स खांडेकर सरांच्या ग्रंथांचं संपादन अतिशय कौशल्याने ज्यांनी केलेलं आहे त्यांचा एक सुंदर असा लेख आहे. लेखाचं नाव आहे निष्ठापूर्वक जगणे. जी मोठी माणसं असतात
ते हातामध्ये काहीतरी ध्येय घेऊन जगत असतात, विशिष्ट तत्वाने जगत असतात, एखाद्या निष्ठेचं संगोपन करण्यासाठी जगत असतात. जसं लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वराज्य मिळवायचं आपल्याला आणि तो मी मिळवणारच, या निष्ठेसाठी त्यांनी आपलं जीवन वाहिलेलं होतं. तसं सुनील कुमार लवटे सरांनी या ठिकाणी निष्ठापूर्वक जगण्याचा विषय इथं मांडलेला आहे. त्यांनी आजन्म मराठी वाङ्मयाची सेवा केलेली आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही ते परत या मराठी भाषेच्या विस्तारासाठी, विकासासाठी, या भाषेमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी आणि भाषिक वाढ होण्यासाठी, भाषेमध्ये येणारी जी संकट आहेत ती दूर करण्यासाठी सुनील कुमार लवटे सर अगदी अहोरात्र झटत आहेत. आणि म्हणून त्यांनी निष्ठापूर्वक जगणं काय आहे, वेगवेगळ्या माणसांच्या निष्ठा वेगवेगळ्या ठिकाणी एकवटलेल्या असतात. म्हणजे या लेखामधून आपल्याला एखादी निष्ठा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे, काहीतरी एखादा हेतू असला पाहिजे, उदात्तता असली पाहिजे, अशा प्रकारचा संदेश आपल्याला त्यांच्या या लेखामधून पाहायला मिळतो. आपल्याकडे अनुवाद करण्याची एक परंपरा मराठीमध्ये आलेली आहे. अनेक भारतीय भाषांचा अनुवाद, परदेशी भाषांचा, मग इंग्रजी असेल, जर्मन असेल, फ्रेंच असेल, रशियन असेल, या वेगवेगळ्या भाषांचा अनुवाद करण्याचे प्रकल्प भारत सरकार, महाराष्ट्र शासन हातामध्ये घेत असतं. अशाच एका भल्या मोठ्या प्रकल्पाची कहाणी या ठिकाणी ज्योती कुलकर्णी यांनी मांडलेली आहे की आपल्याकडे जयवंत दळवीसारखे प्रख्यात लेखक, नाटककार होऊन गेले. त्यांनी एक हातामध्ये असा अनुवाद प्रकल्प घेतलेला होता आणि तो किती व्यापक आणि मोठा होता याची कहाणी विस्तारपूर्वक या ठिकाणी मांडलेली आहे. मला सांगायला आनंद आहे, प्राध्यापक डॉक्टर दीपक चिद्दरवार सर असे व्यासंगी प्राध्यापक आहेत आणि त्यांचा दिवाळी अंकामध्ये लेख निवडण्याची जी हातोटी आहे, जे कसब आहे, ते वाखाणण्याजोगं आहे, लक्षात ठेवण्याजोगं आहे. बघा, आत्तापर्यंत आपण जी यादी वाचली त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहे. पहिला लेख आहे निसर्गावरचा, दुसरा लेख आहे यंत्राने भाषा चोरली, तिसरा लेख आहे जीवननिष्ठा, चौथा आहे अनुवाद प्रकल्प आणि आता पाचवा आहे मर्मग्राही समीक्षक विजय पाडळकर. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीयुत धनंजय गुडसुरकर सरांनी पाडळकर सरांच्या बद्दल लिहिलेला लेख खरोखरच वाचनीय आहे. आपण तो वाचलाच पाहिजे की समीक्षक कसा असला पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पाडळकर सर आहेत. त्यांचे वेगवेगळे लेख आपण, त्यांचे ग्रंथ आपण वाचलेले आहात. आपण सुजाण असे वाचक आहात, त्याच्यामुळे आपल्याला जास्त विस्ताराने सांगण्याची गरज नाही. आणि त्याच्यानंतरचा जो लेख आहे त्या लेखाबद्दल मला इथं विशेषाने आठवण करून द्यायची आहे. तो लेख आहे डॉक्टर असे सुद्धा. आपण वाक्य ऐकलेलं, डॉक्टर तुम्ही सुद्धा, असं वाक्य आपण ऐकलेलं असतं, परंतु या ठिकाणी डॉक्टर असे सुद्धा दृष्टी आरोग्य क्रांतीची हा सुंदर लेख लिहिलेला आहे. पत्रकार असलेले, पर्यावरणवादी विचारवंत, वेगवेगळ्या विषयावर ज्यांचं नेहमीच लेखन आपण दिवाळी अंकामधून वाचत असतो, गांधीवादी विचार असेल, वेगवेगळ्या मुलाखती असतील, वेगवेगळी संमेलनं असतील, जागतिक पातळीवरचे संमेलन असतील, देशांतर्गत असलेले संमेलन असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांचा मुक्त संचार असतो असे अतुल देऊळगावकर सरांनी हा लेख लिहिलेला आहे. आणि हा जो लेख आहे तो लेख आपल्याला पुस्तक रूपाने सुद्धा या ठिकाणी पुढे चालून वाचायला मिळणार आहे. साधना प्रकाशनाच्या वतीने आपल्याला हा त्यांचा लेख वाचायला मिळणार आहे. आणि डॉक्टर शशिकांत अहंकारी दृष्टी आरोग्य क्रांतीची हे आगामी पुस्तक, हा आगामी ग्रंथ साधना प्रकाशनाकडून लवकरच प्रकाशित होणार आहे. आणि मग त्या ग्रंथामधील एक भाग आपल्यासमोर आहे की तुळजापूर तालुक्यामध्ये खुदावाडी नावाच्या गावी महिलांना एकत्र करून आज आपण ज्या आशा कार्यकर्ती पाहतो, महिलांना आरोग्याचा विचार देणारे, आरोग्याचा वारसा आणि वसा देणारे आपल्या ज्या कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्ते आपण त्यांना म्हणतो. आणि त्याची सुरुवात
त्यांनी खुदावाडीसारख्या छोट्या ग्रामामध्ये केलेली आहे. सुरुवात ही छोटीच असते, परंतु ती सुरुवात जर सातत्याने आपण चालू ठेवली, ती पायवाट सातत्याने चालू ठेवली, तर डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्यासारखे दृष्टे डॉक्टर आपल्याला जागोजागी पाहायला मिळतील. आणि त्यांनी महिलांना जागं करण्याचं केलेलं काम वाखाणण्याजोगा आहे. हा एक वेगळा लेख आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. दीर्घकथा आहेत. पुण्यामध्ये राहणाऱ्या सौभाग्यवती वृंदा दिवाण यांची एक दीर्घकथा आहे, प्रस्थान नावाची आहे. आणि त्या दीर्घकथेमधून प्रस्थानाबद्दलच्या आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या काही संकल्पना आहेत, प्रस्थान म्हणजे काय, एका ठिकाणाहून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये अतिशय ओघवत्या भाषेमध्ये. आणि वृंदा दिवाण यांच्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे मनोविश्लेषणात्मक त्या कथा आहेत. आपल्या मनाला त्या कथेमधून रुंजी घातली जाते, लक्षातच येत नाही, आणि आपणही त्या कथेच्या सगळ्या आवाक्यामध्ये गुंतून जातो आणि आपलं मन त्या कथानकाशी एकरूप होतं. हे त्यांच्या लेखनाचं कसब आहे. रवींद्र लाखे यांची हालचाल नावाची कथा आहे. या सगळ्या कथा वाचनीय तर आहेत, पण लक्षणीय सुद्धा झालेल्या आहेत. नंतर एक अनुवादित कथा या संपादकानेच आपल्यासाठी दिलेली आहे. नफेसिंह कादयान नावाची या लेखकाची जी कथा आहे, व्यवस्था नावाची, त्या कथेचा अनुवाद दीपक चिद्दरवार यांनी आपल्याकडे आणून दिलेला आहे. आणि हा एक त्यांनी केलेला वेगळा प्रयोग आहे. आणि अशा प्रकारचा वेगळा प्रयोग या अंकामध्ये केल्यामुळे हा अंक आपल्यासाठी आगळा आणि वेगळा ठरत आहे. प्रत्येक अंकाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य असतं. आणि म्हणून हिंदी कथेचा अनुवाद या ठिकाणी केलेला आहे. मूळ कथाकार आहेत नफेसिंह कादियान आणि अनुवाद दीपक चिद्दरवार सरांनी केलेला आहे. असा हा प्रवास दीर्घकथेचा आहे. नंतर आहे संजय गिरासे यांची एक दीर्घकथा आहे, रात गई बात गई. आपण बोलताना म्हणतो रात गई बात गई, परंतु रात गई बात गई म्हटल्यानंतरही काही गोष्टी आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये ठाण मांडून बसतात. त्या निघत नाहीत. जुन्या आठवणी आपल्या मनामध्ये राहतात, चिकटून बसलेल्या असतात. आणि हे आठवणीचं मोहोळ एकदा उठलं की माणसाला स्वस्थ झोपू देत नाही, नीट जगू देत नाही. आतल्या आत कुरतडल्यासारखी त्याची मनाची जी व्यथा होते, वेदना निर्माण होते, भावना होते, अशा प्रकारचा विचार रात गई बातमध्ये आहे. आमचे नांदेडचे कथाकार आहेत शंकर विभोते सरांनी, त्यांनी कार्यकारण भाव नावाची सुंदर दीर्घकथा आपल्याला दिलेली आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये कार्यकारण भाव असतो. आपल्याशी मी व्हिडिओद्वारे बोलत आहे, वाचन संस्कृतीबद्दल आपल्याला सांगत आहे, वेगवेगळ्या ग्रंथाबद्दल मी सांगत आहे. तसं जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे, नवे काही घटनेमागे आपल्याला कार्यकारण भाव सांगता येतो. गाडी जर कमी वेगामध्ये नेली असती तर अपघात टळला असता. वेळेवर औषधोपचार केले असते तर हृदयविकार आला नसता, मधुमेह फोफावला नसता. या सगळ्या गोष्टींचा आपण जीवनामध्ये कार्यकारण संबंध लावण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. आणि अशी मनोविश्लेषणात्मक म्हणण्यापेक्षा मानवी भावभावनांचं उत्कट दर्शन करणारी कथा लिहिण्यामध्ये शंकर विभोते सरांचा हातखंडा आहे. त्या कथा आपल्याला भावणाऱ्या असतात. नंतर लक्ष्मीकांत पेन्सिलवर यांची एक दीर्घकथा आहे, अलक नावाची आहे. आपण त्याचा वाचनानंद घ्यायला काही हरकत नाही. आता मी पुढच्या भागाकडे जाणार आहे आणि पुढचा भाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्या भागाचा आणि या आपल्या संदर्भाचा जर आपण इथे विचार केला, हा वाचन संस्कृतीचा व्हिडिओचा जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये येणारी एक गोष्ट म्हणजे मला प्रभावित केलेले पुस्तक. मी आधी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की प्रत्येकाला जीवनामध्ये प्रभावित करणारे काही व्यक्ती असतात, काही नातेवाईक असतात, काही मित्र असतात, काही शिक्षक असतात, काही सद्गुरू असतात, काही ठिकाणं असतात. काही ठिकाणी गेलं की माणसाला उत्तेजना मिळते.
प्रेरणा मिळते. त्याला मोटिवेशन म्हटलं जातं आपल्याकडे इंग्रजी भाषेमध्ये. काही ना काहीतरी शिकण्याची उर्मी त्या ठिकाणी त्याची जागी होत असते. काही स्थळांना भेट दिली की मानसिक शांती मिळत असते. देवालयामध्ये गेल्यानंतर बसण्याची एक पद्धत आहे आपल्या परंपरेमध्ये की देवळात गेल्यानंतर 2 मिनिट 5 मिनिट बसलं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये चित्तामध्ये कसलेच विचार विकार आणायचे नाहीत. निराकार असं बसायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी केलेली जी वास्तुरचना असते, जे बांधकाम आहे, त्या बांधकामाचा आणि आपल्या मेंदूमध्ये चाललेल्या गोंगाटाचा संबंध लावलेला आहे, अन्वय लावलेला आहे की आपल्याला समाधान नाही पण शांतता जर हवी असेल तर आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे. कोण बागेमध्ये जाईल, कोण एखाद्या अथांग जलाशयाच्या किनारी जाईल, कोण समुद्राच्या लाटामधून ती संवेदना घेण्याचा प्रयत्न करेल. तशा वेगवेगळ्या संवेदना ज्या ग्रंथामध्ये असतात असे ग्रंथ माणसाला प्रभावित करतात. माझा जर विषय इथं मांडायचा म्हटला, स्वामी विवेकानंदांचा एक छोटासा ग्रंथ आहे, कर्मयोग असं त्याचं नाव आहे. त्याचे मी अनेक वेळा पारायण केलेले आहेत. अनेक वेळा मी तो ग्रंथ वाचतो आणि प्रत्येक वेळेला वाचनानंतर नित्य नवा दिवस जागृतीचा, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं जे वाक्य आहे ते मला फार प्रभावित करतं. नित्य नवा दिवस जागृतीचा एकच ग्रंथ पुन्हा पुन्हा जर वाचत गेलो तर त्या ग्रंथातील शब्दाच्या अर्थाचे वेगवेगळे कंगोरे, आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ असतात. ते संदर्भ नाविन्यपूर्ण आहेत, नवचेतना देणारे आहेत, असं जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून पहिलं जे पुस्तक आहे ज्ञानदेव राऊत, फार सुंदर लिहितात. हे सोशल मीडियावर सध्या ते फेसबुकवर विस्तृत असं लेखन करतात. त्यांनी देवीदास सौदागर यांचं जे उसवलेलं आयुष्य साधणारा संवेदनशील कलावंत या संदर्भामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं जे नवीन आलेला जो ग्रंथ आहे उसवण नावाची जी कादंबरी आहे, या कादंबरीवर त्यांनी केलेलं ते भाष्य आहे, निश्चितपणाने वाचण्यासारखं आहे. की देवीदास सौदागर अतिशय सामान्य परिस्थितीतून येतात. औसा तालुक्यातील बेलकुंड हे त्यांचं गाव, पण गावी काही उद्योग नसल्यामुळे त्यांचं कुटुंब आईवडिलासहित ते तुळजापूरला स्थायिक झाले. कसलाही रोजगाराचा त्या ठिकाणी रोजगाराची संधी नसल्यामुळे शिवणकाम त्यांनी सुरू केलेलं आहे. तुटपुंज असं काम त्यांच्याकडे येत असतं आणि त्या तुटपुंज कामाचे अनुभव त्यांनी उसवण नावाच्या या ग्रंथामध्ये दिलेला आहे. आणि मग आपल्याला रारम बोराडे सरांचा पाचोळा ही कादंबरी आठवते. उद्धव शेळके यांच्या आपल्याला धग या कादंबरीची आठवण जेव्हा आपण उसवण ही कादंबरी वाचू लागतो तेव्हा त्या कादंबरीमधून देवीदास सौदागर यांनी मांडलेल्या व्यथा आणि जगण्याच्या कथा आपल्या डोळ्यामधून आसवं गाळल्याशिवाय राहत नाहीत. की माणूस असाही जगू शकतो का, माणूस असाही राहू शकतो का, त्याला जीवनामध्ये इतके चटके बसू शकतात का, हा विचार त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून ज्ञानदेव राऊत सरांनी संवेदनशील कलावंत पण कोणता आहे, उसवलेलं आयुष्य सांधणारा. ते शिंपी काम करतात, शिवण्याचं काम करतात, जोडण्याचं काम करतात, पण कपडा उसवला त्याला टाके घालता येतात. पण आयुष्य जर उसवत चाललं असेल, आयुष्य जर फाटत चाललेलं असेल तर त्या आयुष्याची उसवण सांधायची कशी, आणि त्याची प्रेरणा देणारी ही कादंबरी आहे. तिला पुरस्कारही मिळालेला आहे. आपण त्या लेखामध्ये वाचलात तर ही सर्व आपल्याला गोष्टी लक्षात येण्यासारख्या आहेत. दुसरा आहे पूनम छत्रे यांनी ही वाट दूर जाते या संदर्भामध्ये या ठिकाणी लेखन केलेलं आहे. की प्रत्येक वाटा दूर जात असतात आणि त्यांना जे भावलेला ग्रंथ आहे त्याचं नाव आहे गॉगल लावलेला घोडा. बघा शीर्षकामध्ये किती विचित्रपणा आहे म्हणायचं नाही, पण वेगळेपणा किती आहे बघा. गॉगल लावलेला घोडा. आता घोडा गॉगल लावेल का, या शीर्षकापासूनच वाचक त्या ग्रंथाकडे आकर्षित होतो. अरे शीर्षक जर वेगळं असेल तर मग याच्यामध्ये काय आहे. हा एक कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामध्ये एकूण 9 कथा आहेत आणि त्या वेगवेगळ्या कथा
आणि त्या कथेमध्ये आलेल्या पात्रांचा जो गोफ लेखिकेने विणलेला आहे हे वाचन योग्य आहे आणि त्याचा आपण वाचनानंद घेतलाच पाहिजे. म्हणून या सर्व कथाबीजामध्ये काय आहे, एक चुंबकीय अद्भुतता आहे, वास्तविकता आहे आणि कथांचं जे अवकाश आहे ते वास्तविकतेच्या थोडं पुढे आणि अनाकलनीयतेच्या थोडं मागे आहे. म्हणजे हात लांब केला तर स्पर्श होईल असं वाटणाऱ्या प्रदेशामधली ही कथा आहे आणि ती कथा आपल्याला वाचायची आहे. चला आपण पुढे जाऊयात. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये असलेले माजी प्राध्यापक डॉक्टर केशव सखाराम देशमुख यांनी एक वेगळा लेख या ठिकाणी आपल्यासाठी आणलेला आहे. वेगळा याच्यासाठी म्हणायचं आहे की आपण एक नाव ऐकलेलं आहे मारुती चित्तमपल्ली, आणि मारुती चित्तमपल्ली हे जे नाव आहे हे नाव आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. आणि त्या मारुती चित्तमपल्ली सरांच्या बद्दल जे लिहिलेलं आहे, चकवा चांदण एक वनोपनिषद या ग्रंथासंदर्भात केशव सखाराम देशमुख यांनी लिहिलेला लेख अप्रतिम आहे. चकवा चांदण एक वनोपनिषद याच्यामधून वेगवेगळ्या गोष्टी तिथं आलेल्या आहेत की मारुती चित्तमपल्ली म्हणजे निसर्गाची खडा माहिती संग्रहित केलेला एक व्यक्ती म्हणून आपल्याला ते परिचित आहेत. निसर्गाशी निगडीत गोष्टी त्यांच्याकडे आहेत आणि ज्ञान, शांती, सौंदर्य ही मारुतीरावांच्या नसानसात भिनलेली त्रिमिती या लेखकाचे अंतःकरण समजून घ्यायला सहाय्य करते. बघा काय म्हटलेलं आहे, ज्ञान आहे, शांती आहे, सौंदर्य आहे, ही नसानसात आहे. आणि पुढचं वाक्य सांगायचं मला, पाखरासाठी, वृक्षराईसाठी, एकूण वन्यजीवासाठी प्रचंड अभ्यासाची तसे सखोल निरीक्षणाची जोड देत जणू अवघी भारतभू धुंडाळणारे मारुतीराव खरोखरच मारुतीराय शोभावेत. आणि त्यांच्या ग्रंथामध्ये आलेली एक वेगळी माहिती मी आपल्याला देतो. हत्ती हा जंगलातला कुशल अभियंता आहे. हत्ती कुशल अभियंता आहे. डोंगराळ भागातून रस्त्याची आखणी कशी करावी हे हत्तीपासून शिकावं. हत्ती रोज 270 ते 320 किलोग्रॅम वजनाचा हिरवा चारा खातो. ज्या नर हत्तीला दात येत नाहीत त्याला मखना हत्ती म्हणतात आणि हत्ती हा अहोरात्र चरणारा प्राणी आहे असंही त्यांचं निरीक्षण आहे. एक शेवटचं वाक्य सांगतो आणि मी पुढे जातो. प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली माणसं जीवनाला सुगंध घेऊन येतात. पुन्हा एकदा वाचतो वाक्य, मला फार आवडलेलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली माणसं जीवनातला सुगंध घेऊन येतात. असं जीवन सुगंधमयी करण्याचं काम मारुती चित्तमपल्ली सरांनी केलेलं आहे आणि त्याच्यावरचा अभ्यासपूर्ण लेख केशव सखाराम देशमुख यांचा आहे. पुढच्या कथेकडे जातो आणि मग आता आपल्याला समारोप करावयाचा आहे. या समारोपाकडे जात असताना एक 2-3 गोष्टी मी सांगणार आहे आणि मी समारोप करणार आहे. कविवर्य इंद्रजित भालेराव सर म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना या गोष्टी लक्षात येतात. गावाकडे चल माझ्या दोस्ता असेल, त्यांच्या इतर कविता असतील, या सगळ्या इतर कवितेमधून आपल्या लक्षात येईल की भालेराव सरांचं जे योगदान आहे निसर्ग कवी म्हणून, शेतीतल्या कविता म्हणून, मग त्यांनी सुद्धा त्यांना आवडलेल्या 2 ग्रंथावर अतिशय मर्मग्राही असं लेखन केलेलं आहे. माणसं जिव्हाळ्याची आणि लोभस नावाची जे 2 ग्रंथ आहेत या 2 ग्रंथावर त्यांनी या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. लोभस हा ग्रंथ आदरणीय समीक्षक सुधीर रसाळ सरांचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी ज्या मांडलेल्या आहेत त्याचं विश्लेषण अतिशय छान प्रकारे केलेलं आहे. आपण ते वाचायलाच हवं आहे. त्यानंतर आहे आईन्स्टाईन आणि त्यांची सृजनशक्ती, हा अच्युत पद्मवार यांचा लेख आहे. संजय आर्वीकर यांचा द प्लेग नावाचा हे जे पुस्तक आहे, द प्लेग नावाचं, ते अतिशय वाचनीय आहे. आपण ते पाहायला पाहिजे. आयास जगण्याच्या संघर्षातील दीपस्तंभ ठरलेली कादंबरीवर देवीदास फुलारे सरांचा लेख आहे. आणि नंतर वेगवेगळ्या पुस्तकामध्ये
आलेला संदर्भ मी आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. महेश लव्हेकरांनी गुणाकारे प्रगटावे अशा वेगवेगळ्या गोष्टीवर त्यांनी लिहिलेलं आहे. मी मराठीत बांग देतो यावर सतीश बडवे सरांचं लेखन आहे. भारतीय संस्कृती हा साने गुरुजींचा सुंदर असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाबद्दलची माहिती SM कानडे सरांनी दिलेली आहे. हिंद स्वराज्य हा महात्मा गांधीजींचा छोटासा ग्रंथ आहे. त्याच्यावर गजानन कोर्तलवार यांनीही आपल्याला त्या ग्रंथाबद्दलचं सांगितलेलं आहे. आणि समारोप करत असताना मला सांगायचं आहे की आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दत्ता भगत सरांचा चिंतनीय आणि वाचनीय, प्रत्येक वाचकांना एका वेगळ्या दिशेकडे घेऊन जाणारा, जी माहिती आपण आत्तापर्यंत वाचलेली नाही अशी वेगळा एक दृष्टिकोन त्यांनी तिसरी गोलमेज परिषद नावाचा लेख त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. लेख आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे. आणि व्यक्तिविशेषमध्ये रामकृष्ण नायक यांच्या संदर्भामध्ये निर्लस समाजसेवेचा नंदादीप हा अभ्यासपूर्ण लेख सुंदर असे असलेले सुप्रसिद्ध असलेले लेखक भानू काळे यांचा आहे. आणि कविता विभाग या ठिकाणी संपादित केलेला आहे. सुप्रसिद्ध कवी P. विठ्ठल यांनी हा काव्य विभाग संपादित केलेला आहे. त्यांचाही त्याच्यामध्ये हातखंड आहे. प्रख्यात असे ते कवी आहेत. याच्यामधल्या कवींची मी नावं या ठिकाणी आपल्याला देत आहे. व्हिडिओची लांबी वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये आहेत चंद्रशेखर मलकमपट्टे सर आहेत, डॉक्टर वैजनाथ अनमुलवाड आहेत, शशिकांत धेंगोणेकर सर आहेत, ज्योती हनुमंत भारती आहेत, मेघराज मेश्राम आहेत, जुई कुलकर्णी आहेत, शशिकांत पाटील आहेत, मोनालिसा वैजयंती विश्वास आहेत. असे वेगवेगळे कवी त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि असे वेगवेगळे कवी आपल्याला जेव्हा दिसतात तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की असा जो दिवाळी अंक आहे हा दिवाळी अंक वाचनीय आहे. ज्यांना हा दिवाळी अंक हवा आहे त्यांनी प्राध्यापक डॉक्टर दीपक चिद्दरवार सर उदगीर त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 770 94 27 707 77 094 27 707. हा एक आगळा आणि वेगळा ग्रंथ आपल्यासमोर आता मी सादर केलेला आहे. या ग्रंथासंदर्भामध्ये आपण सरांशी फोनवर संपर्क साधावा. जाताना एक मला विनंती करायची आहे की आगामी व्हिडिओ काय असणार आहे त्या संदर्भात मी आपल्यासमोर हा ग्रंथ दाखवू इच्छितो. सुंदर जगण्यासाठी यशवंत पाटणे सर यांचा एक छोटासा ग्रंथ आपण आधी घेतलेला होता. देवदूतांच्या कथा हा सुंदर वाटणारा छोटा असणारा जो ग्रंथ आहे याच्यावर आगामी व्हिडिओ येणार आहे. सर्व श्रोत्यांना वाचकांना माझी नम्रपणे प्रार्थना आहे की आपण व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं, कॉमेंट कराव्या आणि माझं जे वेदपाठक सर नावाचं चॅनल आहे त्याला आपण सुद्धा भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि तो प्रतिसाद देत असताना हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करत आहे. लवकरच भेटणार आहोत. नवीन ग्रंथ, नवीन भाग. त्या ग्रंथाचं नाव आहे सुंदर जगण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.